जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात मौजे बहादरपूर गावात भारतातील द्वितीय क्रमांकाचे स्थान असलेले महाराष्ट्रातील एकमेव श्री क्षेत्र बद्रीनाथ मंदिर आहे। या मंदिराला येत्या 15 जून रोजी 100 वर्ष पूर्ण झाल्याने श्री क्षेत्र बद्रीनारायण मंदिर संस्थान बहादरपूरच्या वतीने शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। मराठी वर्षातील कार्तिक महिन्यातील त्रयोदशीला, वहन चतुर्दशीला, रथ व पौर्णिमेला पालखी असा 3 दिवस यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय व आनंद साजरा केला जातो। या यात्रा उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जून महिन्यात श्री क्षेत्र बद्रीनारायण मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाल्याने शताब्दी वर्षानिमित्त 51 कुंडी विष्णू पंचायतन यज्ञ दिनांक 15 जून रोजी सकाळी 8 ते 11 कालावधीत गणेश पूजन, पुण्य हवाचन, मंडप पूजन, प्रायचित्त संकल्प, शोभायात्रा, सायन पूजन आरती, रविवार दिनांक 16 जून रोजी सकाळी 8 ते 11 वाजता प्रांतपूजन, प्रधान मंडळ देवता स्थापना, पवमान सूक्त हवन, पुरुष सूक्त हवन, सायन पूजन आरती तसेच रात्री 9 ते 11 दरम्यान प्रसिद्ध हबप युवकवीर माऊली महाराज पठाडे कर्जतकर यांचे जाहीर कीर्तन संपन्न झाले। तर सोमवार दिनांक 17 जून रोजी सकाळी विविध धार्मिक पूजा पाठविधीचा कार्यक्रम संपन्न झाला असून मंगळवार दिनांक 18 जून रोजी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी दुपारी 11 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी 6 ते 8 दरम्यान समाज प्रबोधनकार हबप निवृत्ती महाराज देशमुख यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कीर्तन सेवाचे आयोजक मनोजालय फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण शांताराम सुतार व दीपाली प्रवीण सुतार, सर्व संचालक मंडळ शिरसोदे यांनी केले होते। सदर कीर्तन श्रवणाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी घेतला। तर महाप्रसादाचे आयोजन बहादरपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निंबा देवीदास चौधरी व चंद्रकांत किसनलाल जावरे यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी असंख्य भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। श्री क्षेत्र बद्रीनाथ मंदिर संस्थानचे मुख्य ट्रस्टी श्री नारायण मिश्र व संस्थानचे विश्वस्त तसेच बहादरपूर, शिरसोदे, महाळपूर ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता। यावेळी जळगाव जिल्ह्याच्या विद्यमान खासदार स्मिता वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहनदादा वसंतराव मोरे, पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा महाळपूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर पाटील, पारोळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका वर्षाताई सुधाकर पाटील, जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक भरत सोनवणे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताई साहेब, आज बद्रीनारायण मंदिराला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज तुम्ही विद्यमान खासदार म्हणून आज या ठिकाणी आलेला आहात, नेमकं काय सांगाल या विषयावर? आज बहादरपूर येथे बद्रीनारायण मंदिराच्या शताब्दीच्या निमित्तानं 3 दिवसापासून इथे होम हवन मोठा कार्यक्रम सुरू आहे। त्यानिमित्ताने आज या ठिकाणी मी दर्शनासाठी आले होते आणि मला असं वाटतं की मी बद्रीनाथ महाराजांचं दर्शन घेऊनच फॉर्म भरला होता आणि म्हणून परमेश्वर दर्शन घेतलं पाहिजे आणि योगायोग त्या माध्यमातून जुळून आला आणि त्यासोबत आज या ठिकाणी बरेच भाविक भक्तांचा पण या ठिकाणी आशीर्वाद आणि प्रेमही या ठिकाणी व्यक्त झालं। त्यामुळे मनापासून त्या सगळ्यांचे खूप धन्यवाद व्यक्त करते आणि बद्रीनाथ महाराजांची कृपा ज्याच्यावर असते त्याला काही कमी पडत नसतं। त्यामुळे आमची डोळी भरलेली आहे त्यांच्या आशीर्वादाने आणि त्याचा परिवार म्हणून आज जळगाव लोकसभेचे खासदार म्हणून लोकांनी भरभरून मतदानही केलंय। त्यांचं प्रेम आज त्यांनी सगळ्यांनी व्यक्त केलंय, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि बद्रीनाथ महाराजांच्या चरणी आज नतमस्तक होऊन एवढंच सांगितलंय की सगळ्यांना सुखात आणि आनंदात, सगळ्यांना शांततेचे जीवन जगण्यासाठी परमेश्वराने आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना या ठिकाणी केली। दादासाहेब, आज श्री क्षेत्र भारतातली द्वितीय क्रमांकाचं स्थान असलेलं श्री बद्रीनाथ क्षेत्र यांना 100 वर्ष पूर्ण होतात आणि ह्या शतकोत्तर महोत्सवाच्या संबंधी आपण काय सांगू शकाल? आपण या संस्थेचे मुख्य ट्रस्टी आहात, आपण काय सांगाल? मालकांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये माझे वडील कैलासवासी रामलाल काळूराम मिश्र यांनी 12 जून 1924 ज्येष्ठ शुद्ध दशमी, ज्याला आपण गंगा दशहरा सुद्धा म्हणतो, त्या दिवशी इथे बद्रीनारायण मंदिराची स्थापना केली। बद्रीनारायण मंदिराची स्थापना मागे सुद्धा खूप मोठा इतिहास आहे। ते हिमालयात गेले, तिथे त्यांना दर्शन घेऊ दिले नाही, अभिषेक करू दिला नाही आणि त्यांना दृष्टांत झाला आणि शेवटी त्यांनी सांगितलं की बद्रीनारायण देवानेच त्यांना सांगितलं की तू मला तुझ्या गावाला ने, म्हणून ते जयपूरहून सुंदर अशा मूर्त्या बनवल्या आणि बद्रीश पंचायतनाची स्थापना केली। अत्यंत त्या काळामध्ये आज 100 वर्षापूर्वी एवढं सुंदर आणि भव्य मंदिर त्यांनी इथे बांधलेलं आहे आणि दरवर्षी त्यानंतर त्यांनी 1925 मध्ये पालखी, 1928 मध्ये रथ आणि 1959 पासून
वुहान ही सुद्धा इथं सुरू झालं आणि आता खूप चांगली अशी यात्रा भरू लागलेली आहे आणि आणि आता या 16 जून 2024ला पूर्ण 100 वर्ष पूर्ण झाले या ज्येष्ठ शुद्ध दशमीला. त्याकरता आम्ही हा शताब्दी महोत्सव आम्ही सर्व ट्रस्टींनी आम्ही हा साजरा केला. आमचे अमृतकर सरसुद्धा याच्यामध्ये ट्रस्टी आहे आणि खूप चांगला असा कार्यक्रम झाला. 3 दिवस पूर्ण विष्णू याग यज्ञ होता. 25 कुंडी, सर्व होम हवन आणि पूर्णाहुती, सांगता वगैरे सर्व कार्यक्रम झाला आणि सर्वांना जे यजमान आले मुंबई, पुण्याहून, नाशिकहून सगळ्यांना खूप आनंद झाला. आम्ही सुद्धा धन्य झालो तो कार्यक्रम पाहून. आणि आज महाप्रसाद आहे. आज या शताब्दी महोत्सवाची असं म्हणायला हरकत नाही, सांगताच आहे. आता महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे आणि लोकांनी भरपूर उत्साहाने आम्हाला मदत केली. लोकांचा खूप मोठा जोश होता आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या रीतीने पार पडला. त्याकरता आमचे बंधाण मंदिराचे सर्वच ट्रस्टी यांनी भरपूर मेहनत घेतली आणि काही कार्यकर्ते सुद्धा त्यांनी सुद्धा खूप चांगली साथ दिली आणि असा उत्कृष्ट आणि चांगला कार्यक्रम शताब्दी महोत्सवाला आम्ही घडवून आणला. रोहन दादा, तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत, हे सर्व या पंचक्रोशीतील लोकांना माहिती आहे. पण आज भारतातील द्वितीय क्रमांकाचं स्थान असलेलं श्री क्षेत्र बद्रीनाथ संस्थानचा 100 वर्ष पूर्ण झालेले आहात आणि आज तुम्ही या पवित्र ठिकाणी तुम्ही दर्शनासाठी आलेला आहात. नेमकं काय सांगाल? खऱ्या अर्थानं बद्रीनाथ मंदिर ट्रस्ट बहादरपूर यांचं पूर्वीचं नातं आमच्या कुटुंबाशी जडलेलं आहे. आमचे वडील माजी खासदार, माजी आमदार आदरणीय काकासाहेब वसंतराव मोरे यांनी बहादरपूर सगळ्याच गावांशी नेहमी त्यांची नाळ जुळलेली होती. त्या निमित्तानं बद्रीनाथ मंदिरात हे सर्व भाविकांनी, सर्व ट्रस्टींनी गेल्या अनेक वर्षापासून, आज जवळपास 100 वर्ष झाले मंदिराला, पण गेल्या अनेक वर्षापासून आज तारखेपर्यंत यांनी अनेक प्रामाणिकपणे मेहनत घेऊन त्या ट्रस्टची उभारणी केली आणि सातत्यानं त्याचं गतवैभव टिकवण्याचं प्रामाणिकपणे काम करत आलं. फक्त मंदिराचं गतवैभवच नाही तर अनेक सामाजिक कार्यक्रम, सामाजिक भावना याची जाणीव ठेवून आणि अनेक भाविकांनी काम गावासाठी किंवा अनेक समाजाच्या लोकांसाठी नेहमीच करत आले. या निमित्तानं या 100 वर्षी मंदिराचा जो कार्यक्रम आपण शताब्दी झाली त्याला भेट देण्याचा योग आला, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. व येणाऱ्या काळात अजून डोलानं आणि अजून दिमागदार पद्धतीनं या ट्रस्ट काम वेगाने होत राहील यासाठी मी मनोभावे यांना शुभेच्छा देतो. व आमच्या वतीनं फुल नाही फुलाची पाकळी म्हणा तर नेहमी मार्गदर्शन म्हणा किंवा मदत आणि घेत राहू बोलून मी माझ्या शुभेच्छा पण देऊ शकतो. प्रवीण दादा, आपण आज मंत्रालयामध्ये चांगल्या ठिकाणी कामाला आहात आणि आज तुम्ही ह्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात असणारं भारतातील द्वितीय क्रमांकाचं स्थान असलेलं श्री क्षेत्र बद्रीनाथ संस्थानचा आज हा शतकपूर्ती महोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे आणि या सोहळ्याप्रसंगी आपलं खूप मोठं योगदान आहे असं सामान्य नागरिकातून बोललं जात आहे. आपण याविषयी काय सांगाल? प्रथमतः आहे बद्रीनाथ महाराज की जे या शताब्दी वर्षाचं विश्लेषण करायचं म्हटलं तर मी माझं भाग्य समजतो की या गावात मला जन्म मिळाला. ज्या माझ्या आईवडिलांच्या पोटी एक गरीब कुटुंबात मला जन्म मिळाला त्याबद्दल मी या बद्रीनाथ महाराजांचे आणि माझ्या आईवडिलांचे प्रथमतः मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. तसेच या शताब्दी वर्षानिमित्त या गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी यज्ञकुंड 51 कुंडी असं या ठिकाणी यज्ञकुंड संपन्न झाला. त्यात मी देखील सहभागी होण्याचा मला जो बद्रीनाथाचा प्रेरणा मिळाला त्याबद्दल मी या विश्वस्त व अध्यक्ष यांचा ऋणी राहीन. त्याचबद्दल एक गेल्या 2016 मध्ये एक अत्यंत अशी घटना आमच्या कुटुंबात घडली. आमचे लहान बंधू मनोज भाऊ हे सोडून गेले. त्या निमित्ताने काहीतरी आपण आपल्या या गावाचं देणं लागतो. त्या अनुषंगाने त्या भावाच्या नावाने मनोजालय फाउंडेशन हे आम्ही NGO प्रोसेस करण्याचं ठरवलं. त्या अनुषंगाने या शताब्दी वर्षानिमित्त हरिभक्त परायण महाराज
माऊली महाराज पठाडे कर्जतकर यांचं दणदणीत कीर्तन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं. त्यांचं पूर्णपणे सहकार्य मनोदय फाउंडेशन अध्यक्ष संचालक व त्यात मोलाचा वाटा असणारे आमचे विश्वस्त मित्र जे गंगाराम जिबू यांच्याकडे जातं. त्यांनी आवर्जून यासाठी जे प्रयत्न केले ते अथक आहेत. त्याच दिनांक 18 जून 2024 रोजी हरिभक्त पारायण महाराज इंदोरीकर म्हणतात त्यांचं आज दणदणीत जाहीर कीर्तन देखील आहे. त्याचा विनंती असेल सर्व ग्रामस्थांना, आजूबाजूचे जे हरिभक्त पारायण मंडळातील वारकरी संप्रदायातील लोक असतील त्यांना आवर्जून मी विनंती करेन की या कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि विनंती असेल बद्रीनाथाकडे एकच मागणी असेल की बळीराजाचं राज्य येवो, येडापुडा तोडो आणि या गावातील प्रत्येक कुटुंब, प्रत्येक माणूस, प्रत्येक घरापर्यंतचा जो हे बद्रीनाथाची कृपा त्याच्यावर राहावी आणि प्रत्येकाचं वैभव लक्ष्मी त्याच्या घरी नांदावी हीच माझी प्रभुनाथ चरणी प्रार्थना असेल. बद्रीनारायण भगवान की जय. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, जळगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.